नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे आणि त्याचबरोबर ती नमो शेतकरी योजनेचा जो रखडलेला जो 8वा आणि 9वा हप्ता आहे त्याच्या पैशाबद्दलची सर्वात ताजी अपडेट आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेपासून. मित्रांनो, या योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता अजूनही रखडलेला आहे आणि राज्य सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख अद्याप तरी जाहीर केलेली नाही. चर्चा अशी आहे की 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित म्हणजेच 4,000 रुपये आपल्याला पीएम किसानच्या 22व्या हप्त्यासोबतच मिळतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. याबाबत सध्या तरी अजून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली नाही किंवा त्या संदर्भात अपडेट आलेली नाही. पण नियमानुसार केंद्राचा हप्ता आल्यानंतर राज्याचा हप्ता हा मिळतच असतो. पण सध्याच्या दिरंगाईमुळे हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी मिळण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. तरी शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते. आता वळूया त्या आनंदाच्या बातमीकडे ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेची जी तारीख आहे ती तारीख आता जवळपास निश्चित झालेली आहे, फायनल झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 मार्च रोजी म्हणजेच 13 मार्च 2026 रोजी पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो वितरित करणार आहे. सर्वात मोठे अपडेट म्हणजे 13 मार्च रोजी पंतप्रधान मोदी हे आसाममधील कोक्राझार येथे एका मोठ्या विकास कामांच्या कार्यक्रमासाठी दौऱ्यावर असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कोक्राझारच्या मंचावरून पंतप्रधान मोदी एका क्लिकवर डीबीटीद्वारे देशभरातील कोट्यावधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये थेट जमा करणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचे ई-केवायसी पूर्ण असणे आणि बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे. जर तुमचा 21वा हप्ता काही कारणांमुळे रखडला असेल तर तुम्ही यावेळेस मागील हप्त्याचे आणि या 22व्या हप्त्याचे एकत्रित मिळून 4,000 रुपये तुम्हाला वितरित केले जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकारने नमो शेतकरीचे रखडलेले पैसे पीएम किसानच्या हप्त्यासोबतच तातडीने द्यायला हवेत की नाही? तुमची संतप्त जी प्रतिक्रिया आहे ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अशाच निर्भीड बातम्यांसाठी ग्लोबल मराठी न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.